श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्रीरामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास कृत आत्माराम ओवी 17। जीव शिव आणि ईश्वर हाही मायेचाची विस्तार विश्वरूप विश्वंभर अवघी माया। जीव शिव आणि ईश्वर हा मायेचाच विस्तार आहे। विश्वरूप आणि विश्वंभर हे देखील मायेमध्येच येतात। भेदातीत व कल्पनातीत परमात्म स्वरूपात मी ब्रह्म आहे हे जे शुद्ध स्फुरण झाले ते सच्चिदानंद रूप स्वरूप ईश्वर होय। वास्तविक मूळ माया हीच असल्याने नंतर येणाऱ्या साऱ्या कल्पना मायेच्या प्रांतातील असतात हे सांगायला नको। माया म्हणजे ईश्वराची अभिन्न असलेली त्याची सृजनशील शक्ती होय। तिच्याद्वारा ईश्वर विश्वनिर्मितीचा संकल्प करतो। तो संकल्प हिरण्यगर्भाच्या रूपाने विश्वाची रचना करतो। विश्वातील प्रत्येक घटनेला तो संकल्पानुकूल दिशा देतो, त्यास विश्वंभर म्हणतात। पण नियतीला अनुसरून प्रत्येक घटना पूर्वनियोजित करणे व ती तशी घडवून आणणे हे कार्य विश्वमन करते, त्यालाच विश्वरूप म्हणतात। प्राण्यांमध्ये राहणारे व अज्ञानाने सीमित आणि शांत झालेले चैतन्य ते जीव होय। विश्वामध्ये राहणारे मायेची जाणीव असणारे पण मायेच्या अंमलाखाली नसलेले आणि जीवाला आपलेपणाने पाहणारे चैतन्य म्हणजे शिव होय। जीव आणि शिव या कल्पना सापेक्ष आहेत। ओवी क्रमांक 18। माया मनास चाळक माया बुद्धीस व्यापक माया एकी अनेक असे बोलणे। माया मनाला गती देते, माया बुद्धीला आच्छादून असते। एकच एक सद्वस्तूमध्ये अनेकपणा मायाच दाखवते असे म्हणतात। विश्वामध्ये अचेतनात काय किंवा सचेतनात काय सर्व घटनांमध्ये शक्ती काम करते। उदाहरणार्थ सचेनामध्ये त्यातले त्यात माणसामध्ये मायाशक्तीच संकल्प विकल्पाने मनाला चंचल करते, तसेच तीच त्याच्या बुद्धीवर अंमल गाजवून स्वार्थाचे विचार करविते। इतकेच काय पण ती अद्वय परमात्म्याला अनेक रूपांनी प्रत्ययास आणते। अनेकपणाने भरलेल्या या दृश्य विश्वामध्ये एकच माया अनेकपणाचा खेळ करते। ओवी क्रमांक 19। माया देहास चालवी माया शब्दास बोलवी माया दृश्यास दाखवी नेत्री रिघोनिया। मायेच्या शक्तीने देह चालतो, मायेच्या शक्तीने वाणी शब्द बोलते, मायाच डोळ्यात शिरून दृश्य पदार्थ दाखवते। माणसाचा देह जीवनशक्तीच्या जोरावर हालचाल करतो, वाणीच्या शक्तीने माणूस शब्द बोलतो। दृश्य पदार्थ समोर आले असता माणसाची इंद्रिये बरोबर प्रतिक्रिया करतात। जीवनशक्ती, वाणीची शक्ती आणि इंद्रियांची ग्रहणशक्ती यांचे मूळ मायाशक्तीमध्येच आहे। जी मायाशक्ती विश्व निर्माण करून त्याचा व्यवहार करते तीच निरनिराळ्या रूपांनी मानवी जीवनामध्ये कार्य करते। ओवी क्रमांक 20। मायेचेनी माया चाले मायेचेनी माया बोले
मायेचे माया हाले वायोरूपे. माया कार्य करते व मायाच कार्य करून घेते. माया बोलते व मायाच बोलण्याची शक्ती देते. माया चलनवलन करते व मायाच चलनवलन करण्याची शक्ती देते. शक्तीच्या रूपाने माया हे सारे घडवून आणते. परमात्म स्वरूपाला दोन अंगे मानवी लागतात. एक अंग असणे आणि दुसरे अंग होणे. यापैकी असण्याचे अंग सद्रूप असून ते केव्हाही जसे आहे तसेच राहते. त्याचे होण्याचे अंग चिद्रूप आहे. सद्रूप परमात्मा केवळ सूक्ष्म असतो, पण चिद्रूप परमात्मा आनंदाचा विलास म्हणून होण्याचा खेळ खेळतो. त्या लीलेमध्ये आपले मूळचे सूक्ष्म स्वरूप न बिघडविता तो स्थूल बनल्यासारखा दिसतो. ज्या त्याच्या शक्तीने हा चमत्कार घडतो तिला माया म्हणतात. माया दोन स्वरूपांनी दिसते. मूळ माया हे एक स्वरूप. मूळ माया परमात्म्या इतकीच सूक्ष्म आहे. सद्वस्तूचे सद्रूप अंग परमात्मा तर तिचे चिद्रूप व गतिमान अंग मूळ माया होय. इतक्याच दोहोंमध्ये फरक आहे. गुणमाया हे मायेचे दुसरे स्वरूप आहे. गुणमाया मूळ मायेहून कमी सूक्ष्म असते. इतकेच नव्हे तर तिच्यामध्ये संबंध स्थूल दृश्य पंचमहाभूतात्मक विश्वाचे बीज अव्यक्तपणाने वास करते. सूक्ष्म अव्यक्तामधून स्थूल आकारास आणायचे. काही काल ते दृश्यामध्ये टिकवायचे आणि नियतकाली ते मोडून पुन्हा अव्यक्त सूक्ष्मात अंतर्धान करावयाचे. हाच गुणमायेचा व्यवहार सतत चालतो. मूळ माया आकाशासारखी असून गुणमाया त्यात वाहणाऱ्या वायूसारखी आहे. मूळ मायेपासून ते गुणमायेपर्यंत सारा प्रांत मायेचा असल्याने दृश्य आणि त्यास चेतना देणारे सूक्ष्म दोन्ही मायाच होय. उदाहरणार्थ, मूळ माया म्हणजे शारदा. चारी वाणी तिच्यातून प्रकट होतात व कार्यक्षम होतात, म्हणून मायाच बोलवते व मायाच बोलते. मूळ माया म्हणजे निर्मल चिन्मय जाणीव. सर्व प्राण्यांमध्ये प्राणरूपाने ती प्रकट होते, म्हणून मायामय असलेले सर्वांचे चलनवलन मायाच घडवून आणते. येथे शिष्याने शंका घेतली. ती ओवी क्रमांक 21 मध्ये आहे. तो शिष्य म्हणे, जी दाता माया चाले स्वरूप सत्ता. अरे सत्ता तेची तत्वता माया जाण. शिष्य म्हणतो की महाराज, माया परमात्म स्वरूपाच्या सत्तेने व्यवहार करते का? त्यावर स्वामी उत्तर देतात, अरे होय, सत्ता ही खरोखर मायाच होय. शंकेचा उगम. स्वामींनी प्रथम स्पष्ट केले की परमात्म स्वरूपात स्वतःचे भान येते तेव्हा मी आहे, मी ब्रह्म आहे अशी पूर्ण निर्मळ जाणीव उत्पन्न होते. ती ज्ञानमय अनंत जाणीव तितकीच शक्तिसंपन्न असते. त्या शक्तीला सत्ता असे म्हणतात. सत्ता आणि मूळ माया दोन्ही एकच आहेत. हे ध्यानात न आल्याने शिष्याला मनात शंका आली की मायेचे सारे व्यवहार मायाच घडून आणते. हे कसे? मायेचे सारे व्यवहार परमात्म स्वरूपाची सत्ता घडून आणते असे म्हणायला नको काय? या शंकेवर स्वामी अगदी थोडक्यात पण छान उत्तर देतात की माझे म्हणणेच बरोबर आहे. परमात्म स्वरूपाची सत्ता किंवा मी आहे हे जाणीवमय स्फुरण म्हणजेच माया नव्हे काय? शिष्याची पुन्हा शंका. ओवी क्रमांक 22. तरी मायेने स्वइच्छया असावे आणि स्वरूप सत्तेने नसावे. मनास आले तैसे करावे हे केवी घडे? तर मग माया आपल्या इच्छेने वागते म्हणायचे तर ती परमात्म्या सत्तेच्या अधीन नसते काय? आपल्या मनात येईल तसे ती वागते हे कसे काय घडते? सत्ता हीच माया असे म्हटले की माया सारे काही करते असा अर्थ होतो. म्हणजे मायेला
त्या परमात्म्य स्वरूपाहून स्वतंत्र अस्तित्व येते. वास्तविक परमात्मा अद्वय आहे, अगदी एकच एक आहे. त्याचे स्वतंत्रपण अबाधित असले पाहिजे. त्यास होणारे मी आहे हे भान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ईश्वर, शिव, जीव, गुणमाया, विश्व इत्यादी सर्व संकल्पना पूर्णपणे स्वतंत्र असू शकत नाही. परमात्म्याहून मायेला स्वतंत्रपण आले तर द्वैत अंतिम द्वैत मानावे लागेल. हे काही बरोबर नाही असा शिष्याचा आक्षेप आहे. स्वामींचे उत्तर: खऱ्याची लटिके चौताळले, लटिके मर्यादेने राहिले, ते तुवा गर्भाधाने देखिले, हे अघटित वार्ता. श्री समर्थ म्हणतात, बुद्धी शांत होऊन साधक जेव्हा प्रतिभेच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्यास परमात्म स्वरूपाची अनुभूती येऊ लागते. ती दृश्याच्या अनुभवाहून विलक्षण असते. जे खरे आहे त्यावर जे खोटे आहे त्याचे चोहो बाजूनी रान माजले, तसेच जे खोटे आहे ते आपल्या सीमेत राहिले आणि जन्मांध असा जो तू त्याने ते पाहिले. ही सगळी मोठी विलक्षण गोष्ट आहे. खरे म्हणजे सत म्हणजेच जे आहे ते, जे आहे ते कधी नाही असे होत नाही. लटिके किंवा खोटे म्हणजे असत म्हणजे जे नाही ते कधी आहे असे होत नाही. जेथे सत असते तेथे असत असणे शक्य नाही. दुसरी गोष्ट, जे नाहीच नाही ते मर्यादेमध्ये राहिले असे म्हणणे यास काही अर्थच नाही. तिसरी गोष्ट, जो जन्मापासून आंधळा आहे त्याने काही पाहिलेले नसते, पाहणे त्याला शक्यच नसते. त्याने पाहिले म्हणणे म्हणजे या म्हणण्याला काहीच अर्थच नाही. तात्पर्य असे, सतला असतने झाकले, असत मर्यादा सांभाळून राहिले आणि जन्मांत माणसाने पाहिले. या तिन्ही गोष्टी अगदी असंभाव्य आहेत. त्यांच्यामध्ये अंतर्गत विरोध असल्याने त्या तर्कदुष्ट आहेत. ओवी क्रमांक 24. तैसी माया हे नाथिली आणि स्वरूप सत्तेने चालिली, ते तुवा गर्भाधाने देखिली, हे वार्ता सांगिसी. त्याप्रमाणे नसलेली माया तू आहे म्हणतोस, ती स्वस्वरूप सत्तेने चालते असे म्हणतोस आणि सारे जन्मांध जो तू त्याने पाहिले अशा गोष्टी सांगतोस. श्री समर्थांनी शिष्याला जन्मांध म्हणले या म्हणण्याचा मोठाच अर्थ आहे. इंद्रिय गोचर जगाचे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्ञानेंद्रियांना महत्त्व असते. त्यातले त्या डोळ्यांना फारच महत्त्व दिले जाते. शिवाय पाहण्याचे देखील शिक्षण घ्यावे लागते. उदाहरणार्थ, रोगलक्षणे पाहण्याची दृष्टी डॉक्टरला, हिरा पाहण्याची दृष्टी जवाहिराला आणि यंत्रदोष शोधण्याची दृष्टी यंत्रज्ञाला शिकावी लागते. त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये स्वस्वरूप किंवा ईश्वर स्वरूप पाहण्यास लागणारी अतिशय सूक्ष्म दृष्टी संतांच्याकडून शिकावी लागते. ती सूक्ष्म दृष्टी ज्याला प्राप्त नसते तो अध्यात्मदृष्ट्या जन्मांधच समजावा. परमात्मा व त्याची माया यांचा संबंध त्याला आकलन होऊ शकत नाही. म्हणून त्याच्या बोलण्याला संत किंमत देत नाहीत. ओवी क्रमांक 25. जे झालेची नाही सर्वथा, तयावरी निर्गुणाची सत्ता, ऐसी ज्ञातेपणे बोलता तुझ लाज नाही. माया मुळी कधी निर्माण झालीच नाही, अशी त्या नसलेल्या मायेवर निर्गुण परमात्म्याची सत्ता चालते असे शिष्य म्हणतो. त्यास उद्देशून श्री समर्थ म्हणतात की, अरे, परमात्मा आणि माया यांचा संबंध समजल्याची कल्पना करून तू हे बोलतोस, याचा तुला संकोच कसा वाटत नाही? आत्मारामामध्ये गुरु आणि शिष्य यांचा संवाद आहे. गुरु ब्रह्मज्ञानी तर शिष्य अज्ञानी आहे. जीव, जगत, ईश्वर, माया व परमात्मा यांच्याबद्दल गुरूंचा दृष्टिकोन ब्रह्मसाक्षात्कारावर अधिष्ठित आहे. त्यांच्याबद्दल शिष्याचा दृष्टिकोन विश्वाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेला आहे. अर्थात दोन्हीमध्ये स्वाभाविकपणे फरक पडला तर नवल नाही. गुरु ज्ञानाचा दृष्टिकोन शिष्यांसमोर मांडतो आणि त्याचबरोबर
अज्ञानाचा दृष्टिकोन कसा सदोष आहे व अपुरा आहे, नुसता सदोष नव्हे तर असत्य आहे हे शिष्याला पटवून देतो. श्री समर्थांनी येथे हीच पद्धत स्वीकारलेली दिसते. परमात्म स्वरूपाचा साक्षात अनुभव आल्यावर जीव आणि जगत यांच्याकडे ज्ञानदृष्टीने पाहता येते. ती ज्ञानदृष्टी असे सांगते की निष्प्रपंच व निर्विकारी परमात्मा हेच एकमेव सत आहे. ज्या परमात्मा वस्तू पाहून अन्य काही झालेच नाही हे जग निर्माण झाले असे मानले तर त्याचे कर्तृत्व परमात्म्याकडे येते. त्या केवल स्वरूपास कर्तृत्व आहे असे मानले तर ते विकारी ठरते. पण ते निष्प्रपंच, निर्विकारी व नित्य आहे या प्रत्यक्ष अनुभवास बाधा येते. म्हणून जग झालेच नाही, एकले एक परमात्म स्वरूप तेवढेच सदैव सद्रूपाने स्वतःच्या ठिकाणी स्फुरले असे म्हणावे लागते. यास अज्ञातवाद म्हणतात. श्री समर्थांनी या ठिकाणी अज्ञातवाद अंगीकारला आहे. शिष्य अज्ञानी आहे. अज्ञानी म्हणजे परमात्म स्वरूपाचे साक्षात ज्ञान त्याला नाही. तो जगत खरे मानतो. जग निर्माण झाले, त्यात जीव आहेत. जीवाला शिव बनवायचे आहे व त्याच्यासाठी गुरूंकडून अध्यात्म श्रवण करायचे आहे. या गोष्टी तो खऱ्या मानतो. शिवाय त्याला असणारे जगाचे ज्ञान संबंधमय असते. म्हणून परमात्मा, ईश्वर, माया, जगत व जीव यांचा परस्पर संबंध काय आहे हे समजून घेण्याची जिज्ञासा शिष्याला असते. म्हणून शिष्य असा प्रश्न करतो की अजातवादाप्रमाणे जग निर्माण झाले नाही असे जर आहे तर हे दिसते ते काय आहे? याचे उत्तर स्वामी असे देतात की जीव अज्ञानी आहे. त्या अज्ञानाच्या पोटी जीवाला परमात्म स्वरूप जसे आहे तसे दिसत नाही. अंधारामध्ये दोरी न दिसता ती सर्प आहे असा भास होतो. त्याचप्रमाणे अज्ञानामुळे परमात्म्यावर जीवाला जगाचा भास होतो. हे जे झालेसे त्याला भासते ते परमात्म्याच्याच माया नावाच्या एका विलक्षण शक्तीमुळे भासते. परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार होऊन खऱ्या ज्ञानाचा उदय झाला की हा जगद्रूपी आभास नाहीसा होतो. परमात्म स्वरूपाचे साक्षात ज्ञान नाही म्हणून आज विश्व त्याहून भिन्न भासते. ते ज्ञान झाले की विश्व वेगळे राहतच नाही. परमात्म्याहून वेगळे असे वस्तुतः काही निर्माणच झाले नाही असे मग समजते. जीव व जगत निर्माण झाले हे मान्य करून मग जीव, जगत व परमात्मा यांचे ऐक्य दाखवणे यास अद्वैतवाद म्हणतात. अजातवाद याच्या पुढची पायरी असल्याने श्री समर्थांनी प्रथम मायाप्रधान अद्वैतवाद सांगून मगच अज्ञातवाद मांडला आहे. शिष्याची शंका. सकळ माया ऐसेची म्हणता आणि झालीच नाही ऐसेही सांगता, तरी म्या काय करावे आता सांगा स्वामी. स्वामी, एकीकडे सर्व काही मायाच आहे असे आपण म्हणता, दुसरीकडे माया झालीच नाही असेही म्हणता. परस्पर विरोधी अशा या विधानामुळे मी काय करावे ते मला कळत नाही. मी काय करावे ते मला सांगा. संतांच्या ग्रंथाचा अभ्यास करताना अनुभूती प्रधान स्वरूप वर्णन आणि बुद्धिप्रधान स्वरूपवाद यांची व्यवस्था कशी लावावी हे समजले पाहिजे. स्वरूपानुभव केव्हाही अनंताचे दर्शन घडवून देतो. बुद्धी खूप ताणली तर ती अनंताच्या उंबरठ्यापर्यंत नेते. पुढे ती ती हरून जाते, मागे फिरते. शांताचा प्रांत ती ओलांडू शकत नाही. या कारणाने स्वरूपानुभवाचे वर्णन आणि स्वरूपवाद यामध्ये परस्पर विरोध आढळतो. हा विरोध उकलण्यास संतांना शरण जाणे हाच एक उपाय आहे. स्वामींचे उत्तर. 27. अरे मानसी जे जे अनुभविले ते माईक नाथिले, तितुके तुवा टाकिले पाहिजे स्वानुभवे. अरे आपल्या मनाच्या अनुभव कक्षेत जे जे काही येते ते सारे माया निर्मित आहे, असत्य आहे. ते खरोखरच असत्य आहे असा स्वतः अनुभव घ्यावा आणि मग त्याचा त्याग करावा.
आपले मन सीमित, शांत व अनेकात रमणारे आहे. त्यामुळे ते दृश्याचे ज्ञान करून देण्याचे मुख्य साधन बनले आहे. बाहेरच्या जगाशी ज्या पंचज्ञानेंद्रियांचा संबंध येतो ती मनाचीच विशिष्ट कार्य करणारी दृश्य रूपे आहेत. या इंद्रियांच्या द्वारा जगाची जी माहिती आत येते तिच्यावर मन संस्कार करते व आपल्याला अनुभव येतो. पण इंद्रियांची शक्ती फार मर्यादित आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक इंद्रिय दृश्यवस्तूच्या एकाच अंगाची माहिती आत आणतो. अर्थात ती माहिती सदोष असते, अपुरी पण असते. जी माहिती आत येते तिच्यामध्ये मन आपल्या कल्पनेची भर घालते. इंद्रियांनी पाहिलेल्या दृश्यवस्तूंची प्रतिमा मन आतमध्ये तयार करते. त्यास आपण अनुभव म्हणतो. अशा रीतीने प्रत्येक माणूस प्रत्यक्ष जगावर आधारलेले स्वतःचे एक खाजगी व मानसिक प्रतिमामय जग तयार करतो. ते खरे नसते. त्याचा त्याग करणे अवश्य आहे. पण या मनकल्पित जगाच्या त्यागालाच संत दृश्य विलय असे म्हणतात. ओवी क्रमांक 28. सकळ ही माया परी नाथिली, स्वरूपी तो नाही राहिली. एवं आहे नाही हे बोली माया जाण. मनाला भासणारे सर्व काही माया निर्मित आहे. ते लटके आहे, ते खरे नाही. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी माया मुळीच राहत नाही. याप्रमाणे माया आहे व माया नाही अशी भाषा वापरावी लागते. हा देखील मायेचाच एक प्रकार आहे. मुख्य अवस्था दोन. एक स्वरूपाचा अनुभव असण्याची अवस्था आणि दुसरी स्वरूपाचा अनुभव नसण्याची अवस्था. पहिल्या अवस्थेत सर्व विश्व किंवा सर्व दृश्य स्वरूपमय दिसते, म्हणून येथे मायेचा मागमूसही राहत नाही. पण माया नाही हे सांगायला तेथे मी उरत नाही. अर्थात माया आहे किंवा नाही ही माया देखील संभवत नाही. दुसऱ्या अवस्थेत दृश्य खरेपणाने भासते. ज्यांना ते तसे भासते त्यांना स्वरूपानुभवाची कल्पना देताना स्वरूपानुभवामध्ये माया उरत नाही अशी भाषा संत वापरतात. म्हणजे मायेबद्दल बोलताना मायेच्या कक्षेमध्ये येऊनच बोलावे लागते. बोलणे हे निवेदन करणे असते आणि निवेदन करण्यात द्वैत लागते. म्हणून माया आहे आणि माया आहे म्हणा किंवा नाही म्हणा तो मायेचाच प्रकार आहे. ओवी क्रमांक 29. एवं सांगतो ते ऐकावे, माईक मायेने जाणावे, आता मनन करावे सावध होऊनी. श्री समर्थ पुढे म्हणतात, मी सांगतो ते नीट ऐकून घे. दृश्य माईक आहे हे अशा रीतीने मायेनेच जाणून घ्यावे. एकाग्र मनाने त्याबद्दल विचार करावा. माणूस अज्ञानी आहे म्हणजे मायेच्या अंमलाखाली आहे याबद्दल वाद नाही. पण तो संपूर्ण अज्ञानी नाही. मी अज्ञानी आहे याची जाणीव माणसाला असते. त्याच्या अज्ञानास ज्ञानाची पार्श्वभूमी आहे. म्हणून तो जर आत्मानात्म विवेक करील तर बुद्धीने का होईना त्याला मायेमध्ये असून देखील मायेचा प्रभाव कसा चालतो हे कळेल. माया स्वरूपानुभवाच्या आड येते. तिला बाजूला सारली पाहिजे. याची तीव्र जाणीव झाली की तिच्यातून पार पाडण्याचा मार्ग तो शोधील. असा विवेक करणे हेच मनन होय. मनन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी संत ग्रंथ सांगतात. मायेचे साम्राज्य. ओवी क्रमांक 30. मायेकरिता माया दिसे, मायेकरिता माया नासे, मायेकरिता लाभ असे परमार्थ स्वरूपाचा. मायेच्या प्रभावाने हे दृश्य जगत भासते, पण तिच्यामुळेच दृश्य जगाचा निराश पण होतो. मायेच्या साह्यानेच आत्मस्वरूपाच्या अनुभवाचा मार्ग लाभतो. विश्वाच्या प्रत्येक अंगामध्ये उत्क्रांतीची दिशा आढळते. मानव जीवनात देखील तिचे अस्तित्व जाणवते. वास्तविक माणूस काय आणि इतर जीव काय सारे अल्पज्ञ, अल्पशक्ती, सीमित व शांत प्राणी आहेत. केवळ माणसाकडेच पाहिले तर या विश्वाच्या अफाट
कारभारामध्ये त्याला केवळ बिंदू इतके स्थान आहे. जिकडे तिकडे अचेतन आणि सचेतन अशा अतिप्रचंड शक्ती कार्य करीत आहेत. या साऱ्या शक्ती एका मूळ अव्यक्त शक्तींची व्यक्त रूपे आहेत. तिला माया म्हणतात. माया प्रत्यक्ष ईश्वराची चितशक्तीच असल्याने त्यांच्यासारखीच अमूर्त, असीम, अनंत आणि ज्ञानमय आहे. विश्वाच्या इतिहासात काय आणि मानव जीवनात काय जी जी घटना घडते, मग ती दृश्य असो की अदृश्य असो, स्थूल असो की सूक्ष्म असो, प्रापंचिक असो की पारमार्थिक असो, मूळ मायेच्या म्हणजेच चितशक्तीच्या सामर्थ्याने घडून येते. अगदी क्षुद्र देहभोगांमध्ये रस घेणाऱ्या सामान्य माणसाच्या जीवनात तेथपासून ते ईश्वराच्या अनुसंधानामध्ये विलीन होणाऱ्या जीवनमुक्ताच्या जीवनात चितशक्तीचे अफाट कार्य, अचाट कार्य सामर्थ्यच कार्य करते. पुढील 8 ओव्यांमध्ये चितशक्तीचे हे सामर्थ्य अध्यात्माच्या अनुषंगाने निदर्शनास आणले आहे. आपल्या जीवनामध्ये त्या ईश्वरशक्तीचे सामर्थ्य अखंडपणे कार्य करते ही जाणीव साधकाला झाली पाहिजे. त्याचा परमार्थ फळास येऊ लागला असे निश्चितपणे समजावे. चितशक्तीची जिवंत जाणीव मीपणा क्षीण करते. मीपणा मृतवत होण्यातच स्वरूप अनुभूतीचा उदय होतो. दासबोधाप्रमाणे श्री समर्थांनी या शक्तीला शारदा म्हणून गौरविले आहे. ओवी क्रमांक 31. माया भवसिंधूचे तारू, माया पाववी पैल तारू, माये विण उद्धारू प्राणी आस नाही. माया म्हणजे संसार सागरातून पलीकडील तीरावर नेणारी होडी आहे. माये वाचून प्राण्यांचे अज्ञान नाहीसे होऊ शकत नाही. मानवी जीवनात परिस्थिती बदलते यामध्ये विशेष नाही, पण माणसाचे शरीर, मन, बुद्धी सारेच सतत बदलतात. त्यामुळे त्याला समाधान नसते. स्वरूपात स्थिर झाले तरच समाधान मिळते. जे सतत बदलते त्यामधून जीवाला बाहेर काढून आत्मपदी स्थिर करण्याचे शक्तीचे काम माया करते. त्याचप्रमाणे अज्ञानामध्ये स्वतःला नाहीसे करण्याची शक्ती असत नाही. केवळ ज्ञानरूपिणी मायाच ते करू शकते. ओवी क्रमांक 32. मायेकरिता देव आणि भक्त, मायेकरिता ज्ञाते विरक्त, मायेकरिता जीवनमुक्त होती स्वानुभवे. मायेमुळेच देव आणि भक्त यांचा संबंध निर्माण होतो. मायेमुळे ज्ञानीपुरुष वासनाशून्य बनतात. मायेमुळे स्वरूप साक्षात्कार घडून संत जीवनमुक्त होतात. वास्तविक मायेचे क्षेत्र अनेकपणाचे किंवा द्वैताचे क्षेत्र आहे. त्यामध्ये स्वरूपाची विस्मृती घडते. द्वैत जीवाला स्वरूपापासून दूर करते. पण देव आणि भक्त हे द्वैत मात्र और आहे. अद्वैत कायम ठेवून भक्त ईश्वरी प्रेमाचा आनंद लुटतो. हा चमत्कार मायाच करून दाखविते. जीवनामध्ये माणसाला आत वासना आणि बाहेर दृश्य वस्तूंची आसक्ती सतावून सोडतात. दोन्हींचा जोर जबरदस्त असतो. जीव आपल्या शक्तीने त्यांच्या उलट जाऊ शकत नाही. त्यांचा यशस्वी प्रतिकार करून माणसाला आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्याचे मोठे सामर्थ्य मायाच देते. माणसाच्या ज्ञानक्रियेमध्ये जीव ज्ञातेपणाने वेगळा राहून ज्ञेयाचे ज्ञान मिळवतो. पण हे ज्ञान खंडित व संभवनीय असल्याकारणाने निकृष्ट असते. त्याच्या उलट ज्ञानक्रियेचा बहिर्मुख प्रवाह परतवून ज्ञात्याचे ज्ञान करून देण्याचा चमत्कार मायाच करते. या ज्ञानामध्ये ज्ञाता ज्ञेयाशी तद्रूप होत असतो. म्हणून ते ज्ञान अखंड, निश्चित आणि उत्कृष्ट असते. त्यासच आत्मानुभव म्हणतात. त्याने जीव येथेची जिवंतपणी मुक्तीचा आनंद भोगतो. दृश्यात आणि अदृश्यात, स्थूलात आणि सूक्ष्मात मायाच सारे घडविते. ओवी क्रमांक 33. मायेकरिता वेदश्रुती, मायेकरिता नाना व्युत्पत्ती, मायेकरिता होती मूढ ते विवेकी. माया वेद आणि उपनिषदे निर्माण करते. मायेच्या सत्तेने निरनिराळ्या प्रकारची विद्वत्ता प्रकटते.
मायेच्या सहाय्यानेच मूर्ख प्रमादशील व्यक्ती सुज्ञ आणि विवेकवान बनतात. प्राचीन भारतीय ऋषी अरण्यवास करून केवळ ईश्वर चिंतन करीत चिंतनाच्या खोलपणाने त्यांच्या स्वतःचा विसर पडे. त्या समाधी अवस्थेमध्ये त्यांना विश्वरचनेबद्दल आणि ईश्वर स्वरूपाबद्दल गूढ आणि उच्च विचार स्फूर्तीने उचंबळून येत असत. वेदांमध्ये व उपनिषदांमध्ये त्यांचा संग्रह आहे. ऋषींना होणाऱ्या या दिव्य स्फूर्तीचे उगमस्थान मायेहून अन्य नाही. एखाद्या ज्ञानशाखेचे खोल ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धीच्या ठिकाणी मोठीच धारणा असावी लागते. निरनिराळ्या ज्ञानसमस्यांवर अहोरात्र चिंतन करण्यास लागणारे बुद्धीचे सामर्थ्य मायाच पुरविते. त्याचप्रमाणे दृश्यात बदल करणे सोपे असते. माणसाच्या अंतरंगामध्ये बदल घडवून आणणे सोपे काम नाही, पण मूर्ख माणसाच्या अंतरंगामध्ये बदल घडवून त्याला आत्मानात्म विवेकी बनवण्याचा चमत्कार मायाच करते. ओवी क्रमांक 34. माया परमार्थाचे अंजन, मायेकरता जोडे निधान, मायेकरिता सावधान साधक स्वरूपी. माया म्हणजे परमार्थ दाखवणारे अंजन होय. माया आपला ठेवा मिळवून देते. मायेमुळेच साधक स्वतःचे स्वरूपानुसंधान सांभाळतो. अशी कल्पना आहे की डोळ्यात अंजन घातले म्हणजे माणसाला एक नवी दृष्टी येते. जमिनीत पुरलेले गुप्तधन त्याला दिसते. परमार्थ देखील गुप्त, गूढ, सूक्ष्म व अतींद्रिय आहे. सामान्य माणसाला दृश्य पाहण्याची स्थूल दृष्टी असते. सूक्ष्म पदार्थ आकलन करण्याची अतींद्रिय दृष्टी फक्त मायेमुळेच त्याला प्राप्त होते. स्वानंद हा खरा आपल्या मालकीचा ठेवा आहे. आज तो आपल्या हाती नाही. तो ठेवा माया आपल्या स्वाधीन करते. स्वरूप विस्मृती हे अज्ञान, तर स्वरूप स्मृती हे ज्ञान होय. विस्मृत झालेल्या आत्म्याची अखंड स्मृती ठेवण्याचा अभ्यास करणे हे खरे साधकाचे काम आहे. पण विस्मृतीचा जोर एवढा असतो की साधकाला पदोपदी स्वरूपाची विस्मृती होते. तिला बाजूला सारून अखंड स्मृती टिकविण्यास मोठी दक्षता व एकाग्रता लागते. त्यामध्ये फार ताण असतो. तो सहन करण्यास जीवाची शक्ती अपुरी पडते. तेथे पुष्कळ शक्ती पुरवून मायाच साधकाचे स्वरूपानुसंधान टिकवून धरते. ओवी क्रमांक 35. मायेकरिता स्वहित घडे, मायेकरिता भ्रांती उडे, मायेकरिता विघडे प्रपंच भान. मायेमुळेच आत्मकल्याण घडून येते. मायेच्या सामर्थ्याने मिथ्या ज्ञान नाहीसे होते. मायाच दृश्य जगाची प्रतीती नाश करते. देहाला सुख व आराम देणाऱ्या पैसा, घरदार, नातेवाईक इत्यादी गोष्टी मनासारख्या मिळणे यात आपले कल्याण आहे असे सामान्य माणसांना वाटते. आत्म्याकडे त्याचे लक्ष जात नाही. त्यामुळे अखेर त्याला विफलता सोसावी लागते. माया त्याचे लक्ष स्वस्वरूपाकडे वळवते. जग जसे खरे आहे तसे न पाहता आपल्या कल्पना चक्षूंनी ते पाहतो. त्यामुळे त्याच्या मनात जगाबद्दल व जीवाबद्दल अनेक गैरसमज असतात. माया ते भ्रम नाहीसे करते. माणसाला प्रपंच खरा वाटतो. या कारणाने त्याला सतत प्रपंचाची जाणीव राहते. प्रपंचाचे अनुसंधान असते. ते मोडणे काही सोपे नसते. ते कठीण काम माया घडवून आणते. ओवी क्रमांक 36. मायेविण ज्ञान कैचे, माया जीवन सकळ जीवांचे, मायेविण साधकांचे कार्य न चाले. मायेशिवाय माणसाला ज्ञान होणे शक्य नाही. सर्व जीव मायेच्या चित्शक्तीने जिवंत राहतात. मायेच्या मदतीवाचून साधकाची साधना चालू शकत नाही. ज्ञान स्वरूपाचे असो किंवा दृश्याचे असो ते बुद्धीच्या द्वारे होते. पण बुद्धी स्वतः जड आहे. तिच्यामध्ये चैतन्याचे प्रतिबिंब पडते. म्हणून ती ज्ञान मिळवण्यास समर्थ होते. हे प्रतिबिंब पडणे आणि ते कमी अधिक स्वच्छ पडणे या दोन्ही गोष्टी मायेच्या स्वाधीन आहेत. त्याचप्रमाणे माया ही ईश्वराची चित्शक्ती आहे. चित्शक्ती म्हणजेच
प्राण्यांच्या ठिकाणी वसणारे व त्यांना जिवंत ठेवणारे चैतन्य होय. चैतन्याशिवाय जिवंत राहणे शक्य आहे काय? स्वाभाविकपणे बाहेर धावणाऱ्या आपल्या वृत्तींना आत वळवून स्वरूपामध्ये स्थिर करणे हेच साधायचे असते. त्यासाठी लागणारे आत्मबळ साधकाला मायाच पुरविते. ओवी क्रमांक 37. मायेविण परमार्थ जोडे, हे ऐसे कैच न घडे. मायेविण सहसा नातुडे, गुज योगी यांचे. मायेशिवाय परमार्थ जोडणे ही गोष्ट कधीही शक्य नाही. योगी लोकांचा मार्ग गुप्त असतो. मायेच्या मदतीशिवाय तो आकलन होणे शक्य नाही. ईश्वराभिमुख होऊन त्याच्या दर्शनाची वाटचाल करणे यास परमार्थ असे म्हणतात. जीवाच्या सहज प्रवृत्तीच्या उलट असणारा हा मार्ग आक्रमण करण्यासाठी निश्चयाचे बल लागते. ते बल मायाच देऊ शकते. त्याचप्रमाणे योग्यांचा मार्ग सुद्धा गुप्तच नाही, तर तो तितकाच कठीण आणि साहसाचा आहे. योगाचा व्यवस्थित अभ्यास करण्यास विलक्षण तंतुबळ लागते. ते बळ मायेच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते. ओवी क्रमांक 38. माया योगियांची माऊली, जेथील तेथे नेऊन घाली. कृपाळूपणे नाथिली आपण होय. माया ही योग्यांची प्रेमळ माताच आहे. ज्या मूळ स्वरूपापासून योगी खाली आला त्या स्वरूपाशी ती त्याला नेऊन सोडते. योगी स्वरूपी पोचल्यावर मोठ्या दयाळूपणे आपण ती नाहीशी होते. योगदर्शन म्हणते की माणसाची सध्याची अवस्था ही त्याची अवनत अवस्था आहे. मूळ शुद्ध व पूर्ण असलेली आपली अवस्था हरवून तो या अशुद्ध व अपूर्ण अवस्थेला आला आहे. असे जरी असले तरी आपल्या मूळ व स्वाभाविक अवस्थेला जाण्याची लालसा त्याला असते. पण अनेक जन्मात साठवलेल्या संस्काराचे प्रचंड ओझे त्याच्यावर असते. त्या संस्कारामधून क्षणोक्षणी बाहेर पडणाऱ्या वृत्ती त्याला अनावरत होतात. माणसाचे मन हा एक तलाव आहे. मनाच्या वृत्ती त्यावर उठणारे तरंग समजावेत. तरंग उठणे थांबले की तलाव शांत होतो. शांत तलावाचा तळ स्पष्ट दिसतो. त्याप्रमाणे मन शांत झाले की वृत्ती शून्य झाली की आपले स्वरूप आपल्याला दिसते. मग तरंगामध्ये न मिसळता आपण स्वस्वरूपात स्थिरावतो. प्रथम वृत्तींचा निरोध करून नंतर वृत्तीशून्य अवस्था प्राप्त करून घेण्यास एवढी आत्मशक्ती लागते. ती असेल त्याची कल्पना करावी. आईच्या प्रेमाने माया ती शक्ती योग्याला देते. त्याला स्वस्वरूपाशी भिडवून तेथे स्थिर करते. त्यात सुद्धा मौज आहे की योगी आत्मस्वरूपी रमला की तितक्याच मात्र प्रेमाने माया अंतर्धान पावते. ओवी क्रमांक 39. सकळ मायेचे स्वरूप झाले, त्यात तुझेही स्वरूप आले. हे इतुकेही आपुले, नको मानू सर्वथा. आतापर्यंत मायेचे सर्व बाजूने वर्णन झाले. त्यामध्ये तू कसा आहेस याचेही वर्णन येऊन गेले. हे सारेच्या सारे मुळीच आपले मानू नकोस. शिष्याचा मूळ प्रश्न होता तो असा, नाशिवंत टाकावे असे आपण सांगतो, ते नाशिवंत काय आहे याचे उत्तर देण्यासाठी माया या संकल्पनेचा एवढा विस्तार करावा लागला. त्याचा भावार्थ हा की जेवढे म्हणून दृश्य आहे त्याच्या अंतरी ईश्वराची एक अमूर्त, असीम, अनंत व ज्ञानमय विलक्षण शक्ती काम करते. जीवाच्या ठिकाणी तिचाच प्रभाव आहे. ईश्वराची सत्ता असलेली माया ईश्वराचे दर्शन घेण्यासाठी जीवाला सामर्थ्य पुरविते. परंतु ती चल आहे. तिला स्थिरता नाही. तिला असणे रुचत नाही. होणे, सतत बदलणे हा तिचा स्वभाव आहे. म्हणून स्वस्वरूपात स्थिर होण्यासाठी तिची मदत घ्यावी, पण अखेर तिला सोडावी. संगती संगत्याग. ओवी क्रमांक 40. आता सांगतो तुझ खुण, तुवा नाशिवंत केले मदर्पण. आता करीसी आळेकपण, तरी मज शब्द नाही. स्वामी शिष्याला म्हणतात की आता मी तुला एक वर्म सांगतो. सारे नाशिवंत तू मला देऊन टाकले आहेसच. त्याचा जर अभिलाष धरशील तर मात्र माझ्याकडे दोष नाही. जे दृश्य आहे ते नाशिवंत आहे. त्याची मुळे आपल्यामध्ये खोल गेलेली असतात.
आपला जीव त्यात गुंतलेला असतो. भावनेच्या भरात एखादा माणूस प्रामाणिकपणाने दृश्याचे प्रेम देवाला अथवा गुरूंना अर्पण करील, पण ते जर मुळापासून गेले नसेल तर ते पुढे केव्हा तरी त्याची वासना मनात उमटते. अर्थात या वासनेमुळे शिष्याला स्वरूपानुभव येत नाही. याचा दोष सद्गुरूकडे नसतो. दृश्याचे प्रेम समूळ गेले पाहिजे. ओवी क्रमांक 41. संगती तुका नाशिवंत, निसंग शब्द अशाश्वत, म्हणून संगती संगातीत होऊन राहे. आसक्तीचा संबंध नाशिवंत असतो. अनासक्त हा शब्द आहे व तोही नाशिवंतच आहे. म्हणून आसक्ती व अनासक्ती या दोन्हींच्या पलीकडे जाऊन राहणे अवश्य आहे. जी वस्तू आपल्याला खरी वाटते आणि आवडते त्या वस्तूला आपण मनाने चिकटतो. या चिकटण्यास संग अथवा आसक्ती म्हणतात. वस्तूला चिकटलेले मन तेथून सुटले की त्या वस्तूपुरता माणूस निसंग अथवा अनासक्त होतो. माणसाचे मन ज्या वस्तूला चिकटते त्या नाशिवंत असतात. मनाचे चिकटणे देखील नाशिवंत असते. म्हणजे संग आणि निसंग दोन्ही नाशिवंत असतात. शिवाय मीपणा असेल तरच संग जडतो. आपण संग सुटून निसंग होतो. मीपणा तर नाशिवंत आहे. म्हणून संग काय व निसंग काय दोन्ही अवस्थांना नाशिवंत पार्श्वभूमी असते. दोन्हींच्या पलीकडे गेले तरच स्वरूपानुभव येतो. ओवी क्रमांक 42. आता पुढील निरूपण. आदरे करावे श्रवण, संगातीत होई जेल की खुण, सांगी जेल पुढे. आता पुढचे विवेचन पूज्य बुद्धीने ऐकावे. आपण संगतीत कसे व्हावे ह्याचे वर्म मी सांगणार आहे. मी संगातीत कसे होणार आहे ह्याचे वर्णन सांगणार आहे. आसक्त माणसाला अनासक्तपणा समजतो, पण दोन्हीच्या पलीकडील अवस्था समजणे कठीण जाते. ते समजावून सांगतात. ओवी क्रमांक 43. इति आत्माराम रामदासी विश्रामधाम, योगी पावती विश्राम जय ठाई. असा हा आत्माराम रामदासांचे विश्रांती स्थान आहे. या ठिकाणी योग्यांना पण विश्रांती लाभेल. येथे समास दुसरा संपूर्ण झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. भू